नमस्कार, मी डॉक्टर अर्चना. शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत करते. आजची कविता ही मैत्रिणीविषयी बोलणारी कविता आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या नात्यांच्या रूपामध्ये स्त्रीचा प्रवेश झालेला असतो. मग ती कधी आई असते तर कधी ताई असते, कधी पत्नी म्हणून काम करते तर कधी प्रेमिका बनून प्रेम करते. पण या सगळ्यांच्या भावना जर पाहिल्यात तर त्या एकच असतात: काळजी घेणं, आधार देणं आणि नितांत निस्सीम प्रेम करणं. चला तर मग पाहूया आजची कविता, मैत्रीण. तू मैत्रीण आहेस माझी, न सांगता समजून घेणारी. तू मैत्रीण आहेस माझी, न सांगता समजून घेणारी, न रडता आपलीच आसवं लपवणारी. तू मैत्रीण आहेस माझी, न सांगता समजून घेणारी, न रडता आपलीच आसवं लपवणारी. तुझं दिसणं म्हणजे समाधान, तुझं दिसणं म्हणजे समाधान, तुझं हसणं म्हणजे दिलासा. तुझं दिसणं म्हणजे समाधान, तुझं हसणं म्हणजे दिलासा. तुझं ऐकणं म्हणजे जगण्याला नवी दिशा. तुझं ऐकणं म्हणजे जगण्याला नवी दिशा. तुझं सोबत असणं म्हणजे जीवनाला पूर्णत्व. तुझं दिसणं म्हणजे समाधान, तुझं हसणं म्हणजे दिलासा. तुझं ऐकणं म्हणजे जगण्याला नवी दिशा आणि तुझं सोबत असणं म्हणजे जीवनाला पूर्णत्व. तू मैत्रीण आहेस माझी, न सांगता समजून घेणारी. तू रागावतेस, तू रागावतेस, चिडतेसही. तू रागावतेस, चिडतेसही, गप्पही बसतेस, पण मनातले प्रेम कधीच कमी करत नसतेस. तू रागावतेस, चिडतेस, गप्पही बसतेस, पण मनातलं प्रेम कधीच कमी करत नसतेस. तू मैत्रीण आहेस माझी, न सांगता समजून घेणारी. म्हणूनच नेहमी वाटते जगावे तुझ्या आनंदासाठी. म्हणूनच नेहमी वाटते जगावे तुझ्या आनंदासाठी, तुझ्या हसण्यासाठी, तुझ्या मायेसाठी आणि तुझ्यावरील नितांत निस्सीम प्रेमासाठी. म्हणूनच नेहमी वाटते जगावे तुझ्या आनंदासाठी, तुझ्या हसण्यासाठी, तुझ्या मायेसाठी आणि तुझ्यावरील नितांत आणि निस्सीम प्रेमासाठी. तू मैत्रीण आहेस माझी, न सांगता समजून घेणारी. तुझं प्रेम म्हणजे केवळ प्रेमिका असणं नाही. तुझं प्रेम म्हणजे केवळ प्रेमिका असणं नाही, तर आई होऊन माया करणं, ताई होऊन काळजी घेणं. तर आई होऊन माया करणं, ताई होऊन काळजी घेणं आणि मैत्रीण होऊन सावलीसारखं सोबत राहून आयुष्यभराची साथ देणं. आणि मैत्रीण होऊन सावलीसारखं सोबत राहणं आणि आयुष्यभराची साथ देणं. तू मैत्रीण आहेस माझी, न सांगता समजून घेणारी, न रडता आपलीच आसवं लपवणारी. आशा करते माझी ही कविता आपणास आवडली असेल. कविता जर आपणास आवडली असेल तर कवितेला जरूर लाईक करावं. चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करावा आणि आपल्या जवळच्या मैत्रिणीला नक्कीच ही कविता पाठवावी आणि आपलं मत तिच्याविषयीचं काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करावा. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन कवितेसह, एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.